तर एवढी फुलं भेटलेली आहे. चला इथे आता खूपच सुंदर झालाय, बघू शकता. तर इथे आपलं किचन असं आवरून झालेलं आहे. किचन ओटा आणि गॅस पण मस्त क्लीन केला. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि गुड मॉर्निंग. तर या नित्यात गेला त्यालाच बघत होती आणि आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. उद्यापासून श्रावण सुरू होणार. तर आज दिव्यांची हे करणार पूजा, साफ वगैरे करून. माझ्याकडे दिवे एवढे नाही आहे, असे की खूप 4-5 दिवे नाही माझ्याकडे जास्त. 3 दिवे असतील, 2-3 दिवे असतील. तर ते मी क्लीन करून घेणार. मी कशी क्लीन करते ते नंतर दाखवेल तुम्हाला. तर असं छान वातावरण आहे. आज पाऊस नाहीये. आता कियाला उठवायचे स्कूलला आणि पिठाचे हात बघू शकता. आता स्वयंपाक झाला आणि स्वयंपाकात मुलांसाठी केलेला आहे बांबूची भाजी, चपात्या आणि स्नॅक्ससाठी शिरा. तर आता कियाला उठवायचं आहे आणि मग स्कूलचं तिचं आवरून देईल. त्याच्यानंतर वॉकिंग करून येईल आणि मग बाकीचं माझं आवरणार. दिव्यांची पूजा करणार. दिव्यांची तर संध्याकाळीच पूजा करणार, पण दिवे क्लीन करून ठेवणार आज. तर असा प्लॅन आहे आजचा. आणि तुम्हाला आमचं एक झाड दाखवते, लक्ष्मी कमळ. इतकं सुंदर आलंय ना. चला, तर इथे एक लक्ष्मी कमळ आहे. छोटं आहे पण दुसरं दाखवते, तुम्ही बघू शकता. किती मोठं आहे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold. असं लक्ष्मी कमळाचं झाड आलेलं आहे. म्हणजे इथे लावलेलं मी छोटं लावलं तेवढं, एवढं मोठं झालेलं आहे. लिटरली माझा हात छोटा पडते त्याला. आणि इथे ना याला बहुतेक ऊन लागत नाही म्हणून तो असा दिलेला आहे वाढत त्याला. पण तो एकदम कमळासारखा फुलला इथला. तुम्हाला असं वाटतं उन्हात ठेवावी असं झाडं. आणि हे बटरफ्लाय तुम्हाला माहिती असेल की बटरफ्लायची झाडं आहेत. सुंदर दिसतात गार्डनमध्ये. आणि इथे तुम्हाला कसली पाहिली बघा. इथे बघू शकता. तर असं चला आता की तर इथे आवडलेलं आहे. छोटी कुर्ती घातली आणि पॅन्ट घातली माझी. तर तेच आज दिव्यांची पूजा करतात. तर मी काय करणार आता, दिवे क्लीन करून पूजा करून घेणार आणि संध्याकाळी पूर्ण ओटा क्लीन करणार आहे रात्री जेवण झाल्यानंतर. कारण तुम्हाला माहिती आहे दीप अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या पण म्हणतात. गटारी अमावस्या म्हणतात. त्या दिवशी चिकन मटन वगैरे नॉनव्हेज केलं जातं. तर मी काय करणार आहे, त्याच्या आधी दिव्यांची पूजा करून घेईन मस्त. तिथे दिवे म्हणजे आपले पिठाचे दिवे करणार आहे. आणि माझ्याकडे तो एक दिवा आहे, तो क्लीन करून तो लावणार. त्याच्या आजूबाजूला पिठाचे दिवे लावणार 2-3 छोटे छोटे. तर ते तयार करणार पिठाचे दिवे आणि पूजा करून घेणार. फुलं वगैरे अक्षता वगैरे वाहून पूजा करून घेणार. म्हणजे कसं दुपारी किंवा संध्याकाळी मग चिकन वगैरे होतं, पूजा होत नाही, म्हणून मी आताच पूजा करून घेणार. आणि खरं तर संध्याकाळी करता 6 वाजता, पण मी आता वाजलेच आहे, 1-1:30 वाजलाच आहे. तर म्हटलं करून घेईल. आता दिवा घासण्यासाठीच वेळ लागेल मला, कारण दिवा मी डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकते आणि त्याच्यात सगळं काय काय टाकून देते, लिक्विड वगैरे. आणि छान मस्त क्लीन निघून जातो तेलकट दिवा. आणि रात्री मग जेवण झालं की पूर्ण किचन ओटा गॅस वगैरे क्लीन करणार. म्हणजे उद्यापासून एकदम नवीन दिसलं पाहिजे, कारण श्रावण सुरू होणार आणि श्रावण मध्ये मी उपवास पण धरते.
तर त्याच्या मागच्या वर्षी मी पूर्ण महिना धरला होता, म्हणजे सकाळी धरायची, रात्री सोडायची, रोज धरायची रोज. ह्यावेळेस काय माहिती अजून ठरलं नाहीये, पण बघेल, ट्राय करेल. आधीच एक तर मी डाएट करते आणि त्याच्यात बघेल मी कसं करते, तर ते कळेलच पुढे तुम्हाला. तर आता मी काय करते, दिवा क्लीन करून घेते. तर चला आता कोणता दिवा तो तुम्हाला दाखवते. तर हा दिवा आहे आणि मी ना इथे पूजा मांडणार, याच्यावर इथे दिव्यांची, आणि इथेच पूजा करून घेणार. तर चला आता करून घेऊ आपण सगळं. तर माझ्याकडे ना हा दिवा आहे आणि जे दिवे आहेत ना माझ्याकडे चांगले, आता वापरते मी दिवा कोणता, हाच वापरते. आणि जे माझ्याकडे आहेत ना एक दोन दिवे, काय म्हणतात आपलं काय समई वगैरे छोटी, माझ्याकडे एवढे दिवे समई काहीच नाही, माझ्याकडे छोटी समई आहे. तर ती आता कुठे असेल त्याच्यातून काढते मी भांडी. मला ना हा दिवा एक सापडला, तिथे खाली ठेवलेला होता पहिला माझा जुना, कसा होऊन गेला बघू शकता एकदम. हल्ली गेली की नाही काय माहिती, आणि समय मी सापडत होती पण कुठे काय माहिती, बघावं लागेल. आणि हा रेग्युलरचा दिवा मी असा छोटा घेतलेला आहे, वापरते. तर हा ट्राय करू घासून वगैरे, आणि हे दोन दिवे लावणार. चला आता गरम पाणी करत ठेवते. तर इथे मी ना गरम पाणी करत ठेवलेलं आहे. नेहमी मी दिवे तेलकट वगैरे काही घासायचं असेल ना तरच घासते. आता हे लिक्विड आहे ते टाकते त्याच्यामध्ये, पूर्ण टाकून देते. तर लिक्विड टाकलेलं आहे आणि थोडंसं ना डिशवॉशरचं डिटर्जंट टाकते. डिशवॉशरचं डिटर्जंट, थोडीशी पावडर, बस. आणि आता ही ना डिश पण टाकून देते तेलकट ठिकाणा, आणि हे मोकळं करून टाकते सगळं. तर मी अशाच पद्धतीने दिवे धुते. तुम्ही कशी धुतात ते मला सांगा नक्की. आता हे सगळे पार्ट वेगवेगळे करून टाकते. आता हा दिवा निघतो की नाही बघू, ट्राय करू. तर सगळे दिवे बसलेले आहेत त्याच्यामध्ये. तेलकट हात झाली खूप. आणि ही काच आहे ना ती राहू देईल, नंतर मी डिशवॉशरला लावेल ती. तर आता सगळे लावलेले बघू शकता इथे. दीपामावस्याचे दिवे क्लिनिंग. तर अशा पद्धतीने मी क्लीन करते. त्याच्यामध्ये तुम्ही सोडा पण टाकू शकता, व्हिनेगर टाकू शकता, पण मी ते टाकलेलं आहे लिक्विड वगैरे. बघू आता निघता की नाही. आणि माझ्याकडनं हे पण नाही पितांबरी वगैरे, तर याच्यानेच घासून घेणार. बघेल आता. तेलकटपणा निघतोय, तर तसंच आता बॉईल होऊ देऊ. आता इथे मी देवांची त्या दिवशी आंघोळ केली होती, आणि ह्या ठिकाणी मी मस्त पूजा मांडणार, म्हणजे दिवे मांडणार आणि पूजा करणार दिव्यांची. तर चला आता मी समई बघते कुठे आहे. मी सगळीकडे शोधली, याच्यात पण नाहीये. मी इथे पण शोधली, कुठे गेली काय माहिती. पण फुलं घेऊन येऊ खालून. एक फुल मिळालं, एक तिकडे, इथे तर नाहीये. इथे मागून घ्यावं लागेल गुलाबाचं. एक फुल मिळालं.
एवढे फुलं भेटलेले आहे. चला, आपल्या इथे पण आहे पोच मध्ये, ते पण घेऊन टाकते. एवढे फुलं भेटले तुझ्यासाठी, काहीतरी घेऊन जायला पाहिजे. तुम्ही तशीच गेली होती. टेरेस मधले रेड फुलं घेतलेले आहे छान. चला डेकोरेशन करून घेऊ. डेकोरेशन करून घेऊ. इथे पूर्ण गुलाबाची फुलं आणि त्याच्या पाकळ्या. पाटावर दिवे पूजा मांडतात, पण मी इथेच मांडते कारण हा माझा पाठच आहे आता. करून दिला छान. आणि गणपतीला फुल ठेवते आणि दिव्यांच्या इथे वाहिल्यानंतर ठेवणार. गणपती बाप्पाला तर असं ठेवलेलं आहे आणि याच्यावर मी सगळे दिवे ठेवणार. मस्त पिठाचा वगैरे. चला, तर इथे मी आता ना दिवे वगैरे आवरून घेते, म्हणजे घासून वगैरे घेते. तर तुम्ही बघितलं असेल मी कसे टाकलेले आहे पातेल्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये सगळं लिक्विड वगैरे टाकून आणि त्याच्यात ते दिवे टाकले आणि उकळत्या पाण्यात म्हणजे उकळू दिले डायरेक्ट, कारण त्याचं तेलकटपणा निघून गेला, म्हणजे इझी जातं घासण्यासाठी. तर आता अशा पद्धतीने मी दिवे किंवा तेलकट काही गोष्टी असतात ना, त्या अशा पद्धतीने घासून घेते दिव्यांचं, किंवा दुसरे काही तेलकट ज्या बरण्या असतील काही असेल ना, तर गरम पाणी टाकलं की लगेच पटकन निघून जातं. तर आता एक साईडला काढून ठेवते, कारण इतकं गरम होतं ना, आणि पटापट घासून घेणार. आणि माझ्याकडे ना पितांबरी पण नव्हती, आणि माझ्याकडे ना जास्त दिवे नाहीये. आता मी विचार करते की दिवे समई वगैरे घ्यावं, तर लवकरच मी घेणार. मी ना परिवार गिफ्ट्स मध्ये इतक्या छान समई बघितल्या होत्या, तर बघेल, ट्राय करेल ह्या दिवाळीला मोठ्या समई घेणार. तर आता इथे पटापट मी दिवे घासून घेते आणि छानपैकी पूजा मांडून घेऊ. कारण तुम्ही बघितलंच असेल मी फुलं आणि ते पूर्ण छान डेकोरेट केलेलं आहे. आता फक्त दिवे ठेवून आणि नंतर त्याच्यानंतर पिठाचे दिवे करायचे आहे. तर पिठाचे पण दिवे असे डिझाईनचे करू आपण, तर तुम्हाला दाखवतेच नंतर. तर अशा पद्धतीने दिवा निघालेला आहे. आणि ना मला असं वाटतं की याला ना थोडं तांब्याची पलटेत होती, तर मला असं वाटतं की भेसळ दिवा असावा, काय माहिती. तुम्ही सांगा मला कमेंट करून की कुठे दिवे चांगले भेटतात असे चांगले पितळाचे. मला नक्की सांगा कमेंट करून कोणतं दुकान, तर मी नक्की जाऊन तिथे घेईल. तर हा एक दिवा छोटा घेतलेला तो छान निघाला, पण हा मोठा आहे ना, तर त्याला असं वरतून पितळासारखं दिसतं आणि मध्ये ना तांब्याचं निघालेलं आहे. म्हणजे किती भेसळ वापरतात आणि किती आपल्याकडून पैसे घेतात त्याच्यावरूनच कळतं. तर आता इथे मी घासून घेते पटापट आणि मस्त पूजा करून घेऊ, आणि त्याच्यानंतर पिठाचे दिवे पण करून घेऊ. आणि मुलं आली की इथे मी सकाळी ना पीठ ठेवलं होतं मळलेलं दिवे करण्यासाठी, तर एवढंही लागणार, पण बघू.
तर आता इथे दिव्यांची मस्त पूजा झालेली आहे छानपैकी. आता पिठाची देवी का करतात आणि लहान मुलं जे घरात असं का त्याच्याने त्यांचं औक्षण करायचं. त्याचं नका घेऊ आणि दोघांचं कियालाचं आणि आमचं बापा करून घेऊ. आज काय आहे? दीपमावस्या. तर इथे मस्त पूजा झालेली आहे दिव्यांची. त्यांना पण ओवाळून घेतलं. छान आता पूजा झालेली आहे. आता जेवण करायचंय. विहान ते पण आले, त्यांना पण आता काहीतरी ते खाण्यासाठी. आणि कशी वाटली ज्योती दीपमावस्याची पूजा तुम्हाला नक्की सांगा. चला आता जेवण वगैरे करून झाल्यावर बोलते तुमच्याशी. इथे कियाला ना दूध पोळी देते, त्याच्यानंतर मी पण जेवण करणार है ना. कियाला क्लासला यायचंय तुला? तर तिला मी टिफिनला शिरा दिला होता. आणि आता आली का घरी भूक लागते, विहानला भाजीपोळी दिली आहे आणि कियाला दूध पोळी. तिला खूप फेवरेट दूध पोळी तिची. शिरा खाल्ला तू? संध्याकाळचे वाजले 6:30 आणि इथे मस्त दिवे पेटतात आपले अजून सुद्धा तेलातले. आणि हे आहे ना इथे पण मी ते ज्या तुपाचे जे असतात ना ते टाकलेले आहे एक एक परत. परत नंतर आता म्हणजे संध्याकाळची पण पूजा मी करून घेणार. तर आणि इथे तेच नॉनव्हेज मध्ये आज करणार आहे मटन, नंतर चिकन फ्राय, चिकन टिक्का, चपात्या, भात असं असणार आहे जेवण. तर त्याच्या आधी पूजा करून घेते पटापट. तर इथे आता मी मटन शिजत ठेवलेलं आहे आता इतक्यात. आणि त्याच्यानंतर इथे ना वडिलांनी मस्त मॅरिनेट करून ठेवलं. हा वरतून आलं ताईंचा काय तोडायला. तर इथे ना चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि आता ना माझं कसं नॉनव्हेज आपण संध्याकाळी करतो, तर नॉनव्हेज झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर किचन ओटा क्लीन करणार आहे, पूर्ण आवरणार आहे, गॅस घासणार आहे, पूर्ण क्लीन करून घेणार आहे. कारण आपण नॉनव्हेज करतो त्याच्या आधीच जर साफ केलं असतं तर काहीच उपयोग झाला नसता, डबल मला करायला लागलं असतं. त्याच्यामुळे मी स्वयंपाक वगैरे सगळं झाला, जेवण झालं की मी पूर्ण किचन ओटा पुसणार आहे, म्हणजे घासणार आहे सगळं. मी पण मागचा पण बॅकफ्लॅश पण क्लीन करणार आहे, तर ते दाखवलंच नंतर तुम्हाला. चला आता ते स्वयंपाक झालेला आहे. चिकन तळलं होतं, खाऊन पण गेले मी ह्यानंतर पटापट. आणि इथे केलेलं आहे मटण, तुम्हाला दाखवते. बघू शकता मटण. आणि इथे इंद्रायणी भात केलेला आहे आणि चपात्या.
तर इथे जेवण झालं आणि डिशवॉशरला भांडे पण लावले बघू शकता. तर आता मी ना दरवर्षी दर दीप अमावस्येला कसं संध्याकाळी चिकन वगैरे होतंच, तर त्याच्यामुळे ना मी संध्याकाळी पूर्ण म्हणजे जेवण झालं की पूर्ण आवरून काढते, कारण दुसऱ्या दिवशी श्रावण लागतो, श्रावण महिना सुरू होतो. तर त्याच्यामुळे मी ना सगळं किचन घासून काढते, गॅस क्लीन करून काढते, बॅक फ्लॅश वगैरे सगळं घासून काढते. तर आता एक्स्ट्राचे भांडे ते घासून घेते आणि एका पातेल्यामध्ये ना थोडंसं पाणी घेऊन डिटर्जंट लिक्विड आहे ना ते घेणार आणि त्याच्याने ते पूर्ण गॅसवर टाकणार, किचनवर टाकणार, म्हणजे ओट्यावर टाकणार आणि सगळं घासून घेणार. तर त्याच पद्धतीने पूर्ण मी किचन क्लीन करत असते आणि पटकन इझी, म्हणजे थोडंसं भिजत ठेवलं तर सगळं पटापट निघून जातं. तर आता मी ना ते बर्नर वगैरे काढून त्याच्यावर मी ते सगळं लिक्विड टाकून देणार. तोपर्यंत किचनवरच्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या मी आयलंड किचनवर ठेवून घेणार आणि पूर्ण किचन रिकामं करून मग पूर्ण कोरड्या फडक्याने सगळं क्लीन करून आणि मग ते लिक्विड टाकून घासून घेणार. तर चला आता पटापट क्लिनिंग करून घेते आणि मग बोलते.
तर इथे आपलं किचन असं आवरून झालेलं आहे, किचन ओटा. आणि गॅस पण मस्त क्लीन केला, किचन पूर्ण क्लीन करून घेतलं, बॅक फ्लॅश क्लीन करून घेतलेली आहे. आणि गॅसचे जे बर्नर आहे ना ते सुद्धा मस्त घासून घेतले इथे. ते एवढे खराब नव्हते, बाकी एक्स्ट्राचे भांडे घासून घेतले. तर आता हे सुकले ना, म्हटलं इथलं सगळं पसारा आता उद्या मी पुसून वगैरे ठेवणार, आता तो तसाच राहू दे इथे. आणि उद्या ना पूर्ण क्लीन करून पुसून वगैरे मग इथे ठेवणार, असा प्लॅन आहे. आता हे जड जड आहे ना, हे खाली ठेवून देते. दूध पण आहे इथे. आणि इथे असं पूर्ण आवरून झालेलं आहे सगळं, पूर्ण किचन ओटा. तर असंच असं दर मी दीपामावस्येला सगळं जेवण झाल्यानंतर किचन गॅस पूर्ण क्लीन करून घेते. आणि सकाळी मग सगळं पूर्ण किचन आवरून साफसफाई करून पुसून घेते. पण आपण नॉनव्हेज केलेलं असतं म्हणून मग मी घासून काढते, सगळं किचन धुवून काढते, पूर्ण घासून बिसून काढते. तर असं दिवे अजून पेटतात ते. तर अशी होती दीपामावस्या, कशी वाटली ते नक्की सांगा. आजचा ब्लॉग व्हिडिओ इथे एंड करते. आणि डिशवॉशरला पण भरपूर भांडे लावलेले बघू शकतो, चालू आहे. तर व्हिडिओ इथे एंड करते. कशी वाटली दीपामावस्या नक्की सांगा. आवडला असेल ब्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.